हाय फ्रेंड्स, मी जयश्री जस्ट जेव चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। तर मी आज तुम्हाला सांगणार आहे फ्रूट्स फेशियलबद्दल। तर फ्रूट्स फेशियल तुम्ही सगळ्यांनी पार्लरमध्ये जाऊन केलेलंच असेल, पण मला तर काही आयडिया नाही आहे। मी कधीही फेशियल पार्लरमध्ये जाऊन केलेलं नाही आहे। मी नेहमी होम रेमेडी यूज करूनच करते। ऑरेंजचा फेस पॅक किंवा पपईचा फेस पॅक असंच मी यूज करत असते। पण मी आज तुम्हाला सांगणार आहे पपईचा फेस पॅक। तर हा फेस पॅक ऑल स्किन टाईपसाठी आहे, जसं की ड्राय स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती भरपूर प्रमाणात पिंपल्स आणि ॲक्ने आहे त्यांच्यासाठी सुद्धा फार युजफुल आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी तिन्ही मास्क कसे बनवायचे हे तुम्हाला सांगणार आहे। तर आपल्याला या पॅकसाठी लागणार आहे पपई। ही पपई थोडी सॉफ्ट घ्या। जर थोडी कडक असेल तर मग अद्रकची जी खिसणी असते त्याच्यावर खिसून घ्यायची किंवा मिक्सरमधनं काढून घ्यायची। ती टोटली मॅश झाली पाहिजे पपई। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आणि नंतर थोडं शहद घ्यायचं। ह्या तिन्ही पण वस्तू आपल्याला छान मिक्स करून घ्यायच्या आहे। नाही झाल्या मिक्स तर त्या एकदा मिक्सरमधनं फिरवल्या तर एकदम छान। पपईमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते आणि पपईमध्ये पपेन नावाचं जे एन्झाईम्स असतं जे त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। म्हणजे ते आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढते आणि आपला चेहरा सॉफ्ट आणि नितळ बनवतो। जर आपल्या चेहऱ्यावरती जर फाईन लाईन किंवा व्रिंकल्स असतात त्याही भरपूर प्रमाणात कमी होतात। ड्राय स्किनसाठी आपण त्याच्यामध्ये पपईचा पल्प, बेसन आणि दही हा सुद्धा पॅक लावून आपण तो चेहऱ्याला लावू शकतो। हा ड्राय स्किनसाठी आपण यूज करू शकतो। आणि ज्यांना पिंपल्स किंवा ॲक्नेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी पपईचा पल्प घ्यायचा, लिंबूचा रस आणि थोडी हळद मिक्स करायची आणि तो चेहऱ्याला लावायचा। डायरेक्ट लिंबू कधीही चेहऱ्यावर लावायचं नाही, कारण तसं डायरेक्ट लावलं ते तर चेहऱ्यासाठी चांगलं नाही आहे। ते कशात तरी मिक्स करायचं, दह्यामध्ये किंवा बेसनामध्ये किंवा पपईच्या पल्पमध्ये, तरच लिंबू फेसला लावायचं। डायरेक्ट लिंबू कधीही चेहऱ्यावर लावायचा नाही। आता मी इथे चेहरा स्वच्छ करून घ्यायचा आणि त्यानंतर घेतलेलं आहे मी कच्चं दूध। मी केव्हाही फेस पॅक लावायच्या आधी कच्च्या दुधाने चेहरा स्वच्छ करते। कच्चं दूध म्हणजे तापवायच्या आधी जे आपण काढतो ते लावायचं आधी। त्याच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड असल्यामुळे आपला चेहरा तो क्लीन करते। चेहऱ्यावरची डस्ट वगैरे असेल ते सगळं निघून गेलं तरच आपल्याला फेस पॅकचा इफेक्ट दिसून येतो। आता हा फेस पॅक पूर्ण आपल्या चेहऱ्याला अप्पर डायरेक्शनने लावायचा। मी नेहमीच सांगते की फेस पॅक कधीही खालच्या डायरेक्शनने लावायचा नाही, हा पूर्ण फेस पॅक अप्पर डायरेक्शनने लावायचा। आता हा फेस पॅक पूर्ण चेहऱ्याला लावल्यानंतर म्हणजे जसा बेसनाचा आपला चिकटून बसतो तसा हा चिकटत नाही। थोडा जो पल्प आहे तो खाली गळतो, पण ज्यूस आहे तो पूर्ण आपल्या चेहऱ्यावरती चिकटून राहतो। त्यामुळे तो थोडा वेळ 10-15 मिनटं ठेवायचा, सुकू द्यायचा। हा मास्क पूर्ण ड्राय होत नाही। आता हळूहळू चेहऱ्याची 1 मिनिट अशी छान मसाज करायची, जेणेकरून तो पल्प आपल्या स्किनमध्ये हळूहळू छान ॲब्सॉर्ब होतो। म्हणजे चेहऱ्यावरची जी आपली डेड स्किन आहे ती पूर्ण निघून जाते या फेस मास्कनी। आणि आता छान स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यायचा। याच्यासाठी आपल्याला थंड नॉर्मल पाणीच लागतं।
आणि लगेचच मग त्याच्यानंतर तुम्हाला जे कोल्ड क्रीम मॉइश्चर ते लावून घ्यायचं आणि त्या मॉइश्चरची सुद्धा 1 मिनिटं मसाज करायची चेहऱ्यावरती. कधीही फेस मास्क लावल्यानंतर चेहरा ड्राय ठेवायचा नाही आणि चेहरा मास्क लावल्यानंतर चेहऱ्यावर साबण किंवा फेस वॉशनी चेहरा धुवायचा नाही. लगेच सडनली मॉइश्चर लावून घ्यायचं अशा प्रकारे. तर तुम्ही बघू शकता चेहरा किती छान आणि फ्रेश वाटतो आहे. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नव्या रेमेडीसह.